नासे ऐसे वर या टिकेसे। आज बहुसंख्येने जमलेला हा माझा समाज काय द्यावी अशी व्हावी उतराई ठेवीत हा जीव पायी जीव थोड जीव ओवाळून टाकला तरी कमी पडेल बाबा, कमी सांगतो। जीवाला भूक लागलेली भूक, आज आपल्याला भूक आहे म्हणून इथं आलो ना। गावात जर तो आनंद आपल्याला प्राप्त असता, कुंडेवाला राव्याला ओल्याला म्हणा वगैरे वगैरे, त्या गावात जर तो आनंद प्राप्त असता इथं आलो नसतो। सुखा लागी करीशी तलमला तरी तू पंढरीशी जाय एक वेळा जा, एक वेळा मग तू अवघाची सुखरूप होशील। सुखरूप होशील कसा? जन्म मरण्याचे म्हणजे जन्मोजन्मीचे दुःख विसरतील, जन्म जन्माचे दुःख विसरतील। बाबा झाला जन्म दुःखाचा आमचा विसर नाही झाला, कारण त्याची गंमत सांगतो। कुठेतरी आपली एक अशी खून गाठ बांधलेली म्हणतो आम्ही, वाचावी ज्ञानेश्वरी डोला पाहावी पंढरी। कुठली ज्ञानेश्वरी वाचायची आहे, कुठली पंढरी पाहायची आहे? काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदवतो केवळ पांडुरंग। ही पंढरी पाहायची आहे। कुठली ज्ञानेश्वरी वाचायची आहे? ईश्वरी ज्ञान तत्वज्ञान जिथं भरलेलं आहे। प्रगट गुह्य बोलले, लपून ठेवलेली अशी साधना होती, पण ती साधना तुम्हा आम्हाला संताई प्राप्त करून दिली। आणि त्या संतांना काय द्यावे तेवढे त्यांच्या ऋणातून आपण उतरायच होऊ शकत नाही। आता इथं वर्णन कुणी केलेलं आहे, त्याला अशिक्षित म्हणता नाही ना। पूर्ण ज्ञान तत्वज्ञान त्याच्यात सामावलेलं आहे। अरे ज्या अर्थाने ती शेणी गोल्या करायला जावी आणि एखाद दिवशी त्या संतांना समजावं, की पंडितांना समजावं, काशीच्या पंडितांना समजावं की पंढरपूरला अशी एक दासी आहे, ती नामदेवांची जी दासी आहे, ती म्हणते की रानावनात गेल्यानंतर शेणी वेचायची, शेणी वेचून आणल्यानंतर म्हणले तिच्या याच्यातनं काय त्याचा द्रव्य भेटेल, त्याच्यातनं तो आनंद लुटायचा। म्हणलं ती एक दिवशी ते शोधण्यासाठी आले, त्यांनी वाऱ्या हात मापच आले सज्जनाचे। सज्जनाचा जो प्रचारक असतो ना, त्याला अट्टहास करायला लागत नाही, तो वाऱ्यानेच त्याचा प्रचार होत असते। सांगतो बघा, आत्ताची साधना जी आहेत ना, ती साधना कशी आहेत? फास्ट आहेत, सुपर फास्ट आहेत, एकदम सुपर फास्ट। म्हणजे आता 5Gचा जन्म आला, पण त्यावेळेला सुद्धा 5Gच्या पण पुढच्या गोष्टी होत्या। म्हणजे महाराष्ट्रात गंमत एखादी घडली तर कर्नाटकाला सहज समजायची। त्यावेळेला महाराजे जे होते ना, त्याच्या घोडदलातले काही प्रकार होते आणि तिथनं ते फास्ट होते। सांगतात की दिव्य ज्ञानाने कुरुक्षेत्रावर चाललेली जी युद्ध, तो संजयाला ताकद दिली होती। भगवंतांनी सांगितलं आता की ह्याला तर आणला आहे, हा तो शरीराने पण आणला होता आणि मनाने पण आणला होता। काही माणसं शरीराने म्हणजे डोळ्याने आणली असतात, मनाने चक्षु असतं म्हणजे दिसणारी असतात। काही डोळ्याने दिसतात पण मनाने आणले असतात। पण धृतराष्ट्र मनाने सुद्धा आणला होता आणि देहाने पण आणला होता। सांगतात संजयाला ती दिव्य ताकद दिली होती आणि संजय ते सर्व पूर्ण वर्णन करत होता। बघा सांगतो इथे एक बारकावा लक्षात घ्या। जशी लाईव्ह म्हणजे लाईव्ह कास्ट होती, जशी जी गीतेची रचना होत होती, युद्धाचा प्रसंग निर्माण होत होता, तद्वत तसाच्या तसा तिथं सांगत होता। शेवटपर्यंत त्या धृतराष्ट्राच्या डोक्यात उजेड पडला नाही, आणला तो आणला। म्हणजे जसा एखादा उन्मत्त झालेला पाऊस पडावा आणि पाऊस पडल्यानंतर डोह निर्माण व्हावा आणि त्याच्यात एखादा टोनगा म्हणजे रेडा म्हणलेला आहे तिथं जावा आणि तो आस्वाद घ्यावा, तशी त्याची धृतराष्ट्राची अवस्था होती की संसारात तसा चिकटलेला होता। आपली सुद्धा तशीच गंमत आहे। शेवटपर्यंत आपण बारकावाच घेत नाही। परमार्थ हा दिखावाचा नाहीच। आपण काय लौकिकासाठी काही परमार्थ आहे आणि अंतरीची गोडी घेतो जो आहे ना, तो वेगळा परमार्थ आहे। त्याला काही गोष्टीची गरज नसतं। काही न लगे एक भावाची, कारण त्याचा भाव त्याच्यात आहे। जो भाव आणि परमार्थ करत असतो तो लवकरात लवकर पुढे जात असतो आणि जो अट्टहासाने परमार्थ करतो, म्हणजे अट्टहासाने म्हणजे देखावा किंवा त्याला मला ह्याच गोष्टी करणेच आहे, पण भावनेने जो अट्टहासाने किंवा भावनेने जो एखादा समर्पण झालेलं असतं त्याचा परमार्थ लवकर जातो। असो, हिची कीर्ती
वाऱ्याने चालत होती आणि काशीपर्यंत पोचली आणि म्हणतात कबीरदास आले होते. असं आता काय आहे, कालखंडाचा थोडा डिफरन्स आहे, त्याच्यावर मी नाही जास्त चर्चा करत. पुन्हा त्याच्यावर डोक्यात चालवायची आपल्याला काही गरज नाही. मोठे व्यक्ती नाही आपण, आपल्याच्यावर कोणी एवढे बोलू शकत नाही. हे कालखंड नाही असो, सांगतात तिथपर्यंत आले. आणि ह्या अनेक, आता त्या शेणी वेचायला गेल्यानंतर अनेक बाई असायच्या, मुली असायच्या. प्रत्येकीच्या म्हणल्या शेण्यांचे एक वाटे झाले होते. आता तिने 2 वाटे मागितले, कोणी जनाबाईने. आता हे 2 वाटे मागल्यानंतर पुन्हा भांडणं झाले. म्हणलं जने अशी खोटी बोलू नकोस, अगं आपण शेणी तर तू मी असे वेचत होते आणि तू 2 वाटे कसे मागतो. त्यावेळेला ती म्हणले की 1 वाटा माझा 1 वाटा देवाचा. त्याच्यावर ना भांडणं झाली. आता भांडणं अशी विकोपाल झाली. आता बाई माणसं म्हणजे शेंडी धरणार ना, वेणी धरली एकमेकीची आणि अशी काढाकाची भांडणं झाली. झाल्यानंतर मग तिथं कबीरदास येतात. म्हणलं काय गं याच्यात मी जणी कुठली, तर ही जणी. ते विचार करतात ही जणी, हिचा मी आज असा काय म्हणतात तिचा प्रचार ऐकून इथपर्यंत आलो आणि ही जणी, मला हीच जणी. विचारतात थांबा थांबा थांबा. महाराज म्हणून तुम्ही आलात, या इथं जवळ या आमच्या. मला आमचं भांडण मिटवा जरा. आता भांडण काय, त्यावेळेला ती सांगते की भांडण एकच आहे की माझे 2 वाटे आहेत आणि यांचे 1 वाटे. पण हेच सांगतात की आपल्याला अजून या माझ्या 2 वाट्यातनं पाहिजे. तेव्हा तुझे 2 वाटे कसे, तर मला 1 माझा वाटा आणि 1 माझ्या भगवंताचा वाटा. पण ज्या वेळेला मी शेणी गोलं करायचो त्यावेळेला माझा भगवंत पुन्हा शेणी गोला करायचो. मला कशावर ना सांगतात की 1 शेण घेतली. म्हणले 1 शेण घ्या, माझ्या शेणीतनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी. सांगतात की शेण घेतात, कानाला लावतात, कानाला लावून विठ्ठल 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 विठ्ठल. बारकावं लक्षात घ्या, शेण विठ्ठल विठ्ठल म्हणत होतो. मग जो विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तर सुशेणच समजा. ज्याच्या मुखातनं जर हरी नाही मुखा, तो सांगितलं की तो त्याच्या काही ज्याच्या मुखातनं हरी येत नाही ना त्याच्या सुखाला आग लागो, संत सांगतात. तर अशी जनाबाई आणि तिच्या शेणीतने काय होत्या, गौऱ्या बोलत होत्या, गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत. ते अशी जनाई स्वतःचा प्रचार न करता ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचा प्रचार करतात. आता हा ईश्वरी ज्ञान आहे. ज्या वेळेला इक्षांकू मनू अशी परंपरा चालत आली होती, भगवंताने अर्जुनाला सांगितला आणि तद्वत काही लोपला होता, म्हणजे तो तत्व लोपला होता. पण मग माऊली पुन्हा भगवंतच बनून माऊली आले आणि त्या माऊलीने त्या ज्ञानेश्वरीची रचना केली. आता ही रचना करत असतावेळेस अनेक प्रकार घडलेले आहेत तिथं. मग सच्चिदानंद बाबा वगैरे जिवंत वगैरे केला. काय होतं याच्यातनं, मस्त चमत्कार दाखवण्यासाठी संत नसतात. फक्त एकच, जिथं चमत्कार तिथं नमस्कार घालायलाच पाहिजे. आणि चमत्काराविना माणसाला प्रचिती येत नाही, म्हणून चमत्कार. आणि चमत्कार करतात म्हणून ते संत असं समजू नका, कारण नाहीतर मग काही जादूगारसुद्धा चमत्कार करतात, नाही असं नाही करतात. म्हणून एक आहे, शास्त्र सांगते की चमत्कार जर पाहून जर आपण त्या संताकडे पाहत असलो तर अधम आहोत आपण, दृष्टी अधम आहे. मग संताकडे कसे एखादी प्रचिती आली आणि त्याच्यावर जर आपण त्यांना मानत असलो ती मध्यम दृष्टी आहे. आणि तद्वत अनुभव इक्वल टू इक्वल जर असेल तर अनुभव आला असेल आणि त्यांना जर आपण मानत असेल ती उत्तम बुद्धी आहे. संत काही गोष्टी असतात ना, संतांच्या काही असे बारकावे आहेत लक्षात येत नाही. उदाहरण सांगतो. एक संन्यासी म्हणा 80 वर्षाचा मोठा राजा होता आणि त्याच्याजवळ एक सुंदरशी अशी 22-25 वर्षाची कन्या होती. आणि त्या साधूने यावं आणि तिथपर्यंत सांगावा की गुरु महाराज, आपले महाराज, तुमच्याकडनं मला एक वस्तूची अपेक्षा आहे. त्यावेळेला सांगतात गुरु महाराज काय असेल ते मागून घ्या. साधूचा काय विषय असेल, एखादा चांगला घर बांधतील, एखादा आश्रम बांधतील, मागून मागून काय मागतील. समजा बघा, संकल्प सोडा. पूर्वी असा संकल्प सोडायचा असत. संकल्प सोडत असतावेळी ते विचार करतात, शब्द तर दिलाय, मला काय मागून मागतील. असं बलिराजाने बाबाही सांगितलं, बलीने काय त्रिपाद भूमी मागितली, अगदी 3 भूमी मागितली, पण त्याच्यात व्यापकता काय असेल ते शोधायचं आहे. म्हणजे एक काम करा, ही उपवर झालेली जी मुलगी आहे ना ती मला द्या. मोठा असा डगर घ्यावा आणि एखादा डोक्यात टाकावा. अशी गंमत झाली.
एखाद्या जर 30 वर्षाच्या माणसाने जर 25 वर्षाची बाई मागितली, म्हणजे कन्या मागितली, ठीक आहे सांगितलं. पण 80 वर्षाच्या जर म्हाताऱ्याने आजोबाच्या वयाने जर ती कन्या मागितली, काय म्हणले याच्यात आशय? म्हणजे दिले. न देता तिथं जर बोललं असता तर भस्मच केलं असतं ते. त्यावेळेला साधूंच्यात ताकद होती. त्यावेळेला साधू थोर जाणं कलियुगी, त्यावेळेला साधूंच्यात ताकद होती. कारण त्यांच्याजवळ तो षडविकारांचा धुण्याची काय होती, ताकद होती. आता षडविकार नाही हो, विकाराने भरलेलेच आहेत. काय भुल्लाशी वरल्या रंगा, आता वरल्या रंगानेच आपला सगळं चाललंय. पुढचा विषय आपण सांगूया. शेजारचं आणखी एक राज्य होता आणि ह्या राजाचं आणि त्या राजाशी खूप भांडण व्हायचं. आता ह्याच्यातनं काय त्यानं शोधून काढायचं होता की त्याला एक राजकुमार होता आणि घेतलेली जी राजकन्या होती ती त्याला दिली आणि त्याला ना म्हणण्याची त्याच्याजवळ पण ताकद नव्हती. त्याच्यातनं एकच सांगायचं आहे की एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, म्हणजे भांडणसुद्धा मिटवण्यासाठी काहीतरी त्याला युक्ती प्रयुक्ती कराव्या लागतात. अशी साधूजवळ ताकद होती. आता क्षेत्र महिमा थोडासा वर्णन करत 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 गेलो. अनादिकालापासून जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. पुंडलिकाचं वर्णन आहे. आधी या पंढरीला आल्यानंतर कशी आहे, विधितो हरिकथा, नाही चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा आणि कहे दर्शन पांडुरंगाचे किंवा पुंडलिकाचं एक दर्शन झालं तरी, कारण तेथील तृणा आणि पाषाण देव हे जाणावे. गंमत कशी आहे, काही आहे ना दिल हे की मानता नाही. काही गमती अशा आहेत की नकोच 8 तासांनी तिथपर्यंत जायलाच पाहिजे, 12 तास 15 तास थांबतात. एक तप आहे शेवटी, त्या गोष्टीचाच एक तप आहे. पण त्या जरी नाही जमला आणि पंढरीला आम्ही आलो तरी पण त्या पंढरीचा आल्याचं सार्थक आहे. आता आमचं कसं असते, देवलातच देव, इतरत्र आम्ही देव पाहत नाही. पण तुकोबराय अर्थी म्हणतात ना की देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. मी देव पाहण्यासाठी गेलो तर देवच झालो. मग ते पुढं म्हणतात की मन हे ध्याले पूर्ण विठ्ठलची झाले, अंतर बाह्य रंगुनी विठ्ठलची झाले. असे तुकोबारा सांगतात की कानाकानात देव भरलेला आहे. जली स्थली काष्टी पाशाने भरूनी दशांगोली उरला, 10 बोटाचं अंतर आहे. पण आम्ही कधी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. कुठे शोधी ती रामेश्वर आणि कुठे शोधी ती काशी. आम्ही शोधतोय रात्र दिवस शोधते, कारण भूक लागलेली आहे. आम्हाला भूक लागलेली आहे. भूक प्रत्येक जीवाला भूक लागलेली. ये पेट बडा बाका इसने सबको दिया धुका, देख संन्यासी देख फकीरा घर घर मांगे तुकडा. साधकाची तशीच अवस्था आहे. कुठंतरी शोधते तो, शोधते पण अजून त्याची भेट घडली नाही. आणि ज्या वेळेला भेट घडेल ना त्यावेळेला मग त्याला पंढरीला यायलाच पाहिजे असं नाही. माफ करा, म्हणजे पंढरीत येऊन पंढरीला यायलाच पाहिजे असं नाही. एक संत आपले होऊन गेले आणि ते संत म्हणतात की पंढरीशी कोणीतरी आरे, विठोबाला पारे, विठोना बैसला जिकडे तिकडे कोणाला. सिद्धांत बोध आम्ही थोडंसं त्याचं आहे आमच्याजवळ. तर त्याच्यात सांगतात की पंढरीशी कुठे, हा जो इथं आहे ना ही पंढरी शोधाची आहे. आणि ती पंढरी एकदा शोधली ना मग आम्हाला कुठंच जायचं न लगे दंड न मुंडन, न लगे पंचाक्षरी संत, कुठेही धावण्याची गरज नाही. अशा पंढरीचा वर्णन करणारी किंवा अशा पंढरीत राहणारी संत जनाबाई आणि ती वर्णन करते की वाचावी ज्ञानेश्वरी, डोला पाहावी पंढरी, ज्ञान होई अज्ञानाशी ऐशेवर या टिकेशी. याच्यात ज्ञान होणार आहे. ते ज्ञान पैग बरवे जरी मनी आठे आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वाशी भजाचे. तेथे सेवा हा दारवटा, तिथे एक पुरवठा दारवटा, तिथं सेवा करायची आहे. तनानी मनानी धनानी ती सेवा करायची आहे. आणि सेवा ही कधी फुकट जात नाही. नामदेवराय सांगतात की येथे एक शीत दिदल्यान होय कोटी कुलाचे उद्धार. आता इथं ही खंडीभर देता तुम्ही, मग आता अनेक जन्माचा इथं उद्धार होईल. प्रत्येकाचा साह्यास एकच आहे बाबा. आजचा विषय तो सांगतो, प्रत्येक जीवाला भूकच लागलेली आहे. आणि आज जोपर्यंत प्रत्येकाचा पोट भरत नाही तोपर्यंत माणूस तृप्तीचा ढेकर नाही. ढेकरे जेवण दिसे साचे, नाही तरी कुंठा कोणती सांगितला. ज्याचा पोट भरला ना तो ढेकर आपोआप देईल, त्याची उर्मी आपोआप वर येईल.
आणि जोपर्यंत त्याचा जेवण पूर्ण होत नाही ना आणि ढेकर जर दिला ब त्याच्या आपोआप समजते की हा उसना ढेकर आहे किंवा आतून आले आहे. कारण गंमतच अशी आहे की दाखवण्याचा परमार्थ वेगळा आणि असण्याचा वेगळा. महत्त्व जाणून घेऊया. विषय असा पुढे घेऊया. ज्ञान कुणाला झाला? अगदीच 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 सांगतो मी. रेड्याला ज्ञान झाला. चरित्राकडे थोडा वळवून जाऊया. रेड्याला ज्ञान झाला. आता त्या माऊलीचा चारी भावंडांचा कुठं जाणं झाला? पैठणपर्यंत झाला. त्या पैठणला गेल्यानंतर अनेक टवाल होते. ब्राह्मण आपण म्हणतो, ब्राह्मण वर्ण आहे तो वर्ण. त्या वर्णाचा त्यांचा इतरत्र जे आहेत शूद्र वर्ग, क्षत्रिय वर्ग, वैश्य त्यांचा तिरस्कार करण्याचा त्यांच्याजवळ हेतू होता. सांगितलं बघा तुमचं पण नाव ज्ञान्या आणि ह्या पाखालीच्या रेड्याचं पण नाव ज्ञान्या. म्हणजे तुमच्याजवळ जो ज्ञान आहे तो त्यांच्याजवळ आहे. आता ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवाकरिता स्वामी सवे वादा अधिक अधिक आनंद. ज्याच्याजवळ खरी सेवा असते तो कधीच घाबरत नाही. तो कोणालाच घाबरत नाही. तो निर्भीड असतो. हो माझ्याजवळ जो ज्ञान आहे, माझ्याजवळ जो तत्व आहे तो रेड्यात आहे. खरं विठ्ठल जलिस्तरी भरला रिता ठाव कोठे नाही उडला. अजिम्या दृष्टीने पाहिलाच मी सांगितला. आज पाहिला म्हणजे अनादिकालापासून होता. फक्त तो प्रगट आहे. प्रगट शोधण्यासाठी मी काय करलाय? संत म्हणतात, रामदास म्हणतात की प्रगट निरंजन प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे. संत समागम सद्गुरु वचुनी पाहे. कसं सांगितलं बघा, त्रिवार सांगितलंय. प्रगट आहे प्रगट आहे प्रगट आहे. पण संत समागम सद्गुरु वचुनी पाहे. तो कसा पाहायचा आहे? तर सद्गुरूच्या वचनाने पाहायचा आहे. म्हणजे सांगतो, उदाहरण सांगतो. एक गुरु महाराजांजवळ आला बिचारा आणि सोना बनवण्याचं शिकण्याचं त्याच्याजवळ शिकत होता. विचार केला आता सोना बनवायला मी शिकलो, म्हणजे काही काल गेला सोना बनवायला शिकलो. आता आपण घरी जायचं आणि कारखाना टाकायचा. 71,000 रुपये म्हणलं तर सोना झालेला आहे. मस्त पैसे पण कमवू. घरी गेला आणि गुरुजी जसे करत होता तसा तो प्रयोग चालू केला. पण जे जे द्रव्य आणावे त्या द्रव्यापासून ती क्रिया करावी. पण सोना काय होत नाही. मेक असते गुरुजवळ, एक ठेवलेली असते, लपवून ठेवली असते. कधी टांग टाकेल सांगू शकत नाही. ती एक मेक ठेवलेली असते. म्हणला घरी तो आला बिचारा, हे होत नाही, सोना नाही होत. शेवटी विचार केला आणि दुसऱ्यांना विचारून पाहावा सोना होईल काय. पण तीच सुद्धा ट्रॅक त्यांच्याजवळ नव्हती. शेवटी जिथल्या तिथंच पोहोचला आणि गुरुजींना सांगितलं की गुरुजी तुम्ही सांगितलेला मी प्रयोग करत होतो पण सक्सेस नाही झाला. मला काय करत होता? अमुक जिन्नस आणायचो आणि प्रयोग करायचो पण सोना घडला नाही. त्यावेळेला गुरुजी सांगतात चल आपण आता पुन्हा प्रयोग करू. तशाच जिन्नशी उचलल्या, तशाच पुन्हा आणल्या, बनवण्याचा प्रयत्न केला आणि सोना बनला. पण त्यावेळेला गुरु महाराज याच्यात काय नेमकं तुम्ही केलात म्हणून सोनं झाला? त्यावेळेला आता तुला सांगायला नाही पाहिजे होता पण सांगतो. म्हणजे आता याच्यात काय होता? तू जिन्नस बरोबर आणत होता, टायमिंग पण त्याच्यातला बरोबर होता, पण तू नख लावत होतास. म्हणजे कुठंतरी अवगुण ज्यावेळेला आपल्या शिल्लक असतात ना त्यावेळेला आपण कुठंतरी फसतो, अवगुणाने फसतो. त्या दिवशी बाबाही सांगितला, सांगतो एक थोडासा आणखीन, की भला मोठा हत्ती होता. मोठी गुहा होती आणि गुहेतनं तो भला मोठा हत्ती गेला. पण एक शेपूट अगदी बंद, आपला बंद समजलं ना, हा बस बरखा द्या, हा बंद बलका द्या वल, आपल्या आगरी भाषेत त्याची 3 नावं आहेत. हां आता तो बंदा इतका लहान असणारा शेपूट, पण तो अटकला. काही याच्यातलं मेक आहे. हजारो सद्गुण असतील हो तुमच्याजवळ, पण बुवाजवळ एक अवगुण जर आढळला ना बुवा फसतोय.
बुवा खूप म्हणजे तत्वज्ञानी आहे, बुवाजवळ खूप ज्ञान आहे, बरोबर आहे, सगळा तंतोतंत आहे, ज्ञानेश्वरी अख्खी पाठ आहे, पूर्ण मालिका पाठ आहे. पण एक जण अवगुण जर असलं तर माणूस बसते. काही क्रोधी अविश्वासी त्याशी बोल कैसा व्यर्थ आपुली वाचा सुने. एक क्रोध आला ना, चल हट, बुवाला कोण विचारत नाही. विचारतात? नाही विचारत. तसंच या क्षेत्राचा महिमा वर्णन करत 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 जर आपण गेलो तर अनादिकालापासून आहे. महादेवाने वारी केली, त्याच्यानंतर आद्य शंकराचार्य होऊन गेले, त्याही सुद्धा इथली वारी केली आहे. अनेक अनेक संत इथली वारी केलेली आहे. दूरचा नको, आपल्या सुद्धा जे संत होऊन गेले, जीवनमुक्त स्वामी असतील, माझे गोपाल काका असतील, वारी करायची वारी. आता मी गोपाल काकांचा सारखा नाव घेतो, उच्चार करतो. कोण होते, काय केला असेल चमत्कार सांगतो, थोडासा सांगतो. ज्ञान होई आज्ञानाशी, बाजूला न जायचं, बाजूला जाणारच नाही, जाऊ देतच नाही. करी ज्ञानेश्वरी अमृत गंगा, बहुत सुकृती लाभले जगा, पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा. ही ज्ञानेश्वरी स्वरूपानंद सांगतात, ही ज्ञानेश्वरी सहज नाही, ही सहज अशी गोष्ट नाही किंवा सहज अशी न झाली, ईश्वरी ज्ञान आहे. हा ईश्वरी ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी याच्यात एकच आहे की भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. पुढे सांगितला प्रत्यक्ष सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनाशी. प्रत्यक्ष भगवंताने त्या अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठी, म्हणजे असणारा नैराश्यता आणि उत्साह निर्माण करण्यासाठी ज्यांनी ज्ञानेश्वरीची ही रचना केली, की एक मागच येण्याचा प्रयत्न होता ना त्यांचा, पण पुढे जाण्याचा काही जर मार्ग असेल तर या ज्ञानेश्वरीत काय नाही हो, काय नाही. एखाद्याला विचारावा देव कुठे आहे, आणि दुसऱ्याने प्रतिउत्तरात उत्तर द्यावा की देव कुठे नाही. गुरुजींनी विचारावा की बाला देव कुठे आहे, पण त्या शिष्याने किंवा विद्यार्थ्यांनी सांगितलं की गुरुजी तुम्ही सांगता ना की एक चॉकलेट देता, मी तुम्हाला 2 चॉकलेट देतो, की देव कुठे नाही. तसे ज्ञानेश्वरीत काय काय नाही, सर्व काय आहे ज्ञानेश्वरी. फक्त एकच, या ज्ञानेश्वरीवर भाव पाहिजे, ज्ञानेश्वरी भाव पाहिजे. ज्ञानेश्वरी जर भाव असेल तर तुमचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. छोटासा उदाहरण सांगतो, नंतर गोपाल काकांकडे जातो. ही जी ज्ञानेश्वरी, आता आपण मोठा ज्ञानेश्वरी मंदिर पाहतो आळंदीला, केंद्रे महाराजांचं. बाबा म्हणतात त्याला, जे महाराज होते अक्षरज्ञान नव्हतं त्यांना. तिथं आले ते जोग महाराज संस्थेत, तिथं ते दाखला म्हणा किंवा तिथे ॲडमिशन घ्यावं का असेल तो, तिथं एक सांगितलं की मला ज्ञानेश्वरी का म्हणलं अक्षरज्ञान नाही. त्या गुरुजींनी सांगितलं की अक्षरज्ञान नाही. ते मला अक्षरज्ञान नाही नसू द्या, पण ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानोबा तुकाराम म्हणता येतं ना, ठीक आहे. सांगतात की 9030 ओव्यांवर ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव किंवा ज्ञानोबा. पुढं सांगतात की ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसवेद्या. 108 वेळा असतात. चिंतने तद्रुपता अशी जीवाला लागली. सांगतात की एक दिवशी सहजच वाचायला लागले. सहज बोलणे हितोपदेश करून सायस शिकविती. सहज सहज अट्ठास, कुठं काही कळत नाही. एक सांगतो आता तुमच्या गावाचा थोडासा इतिहास मांडायला मला आवडतं, कारण ज्या गावाने आम्हाला पुढं आणलं आहे त्यांचं आम्हाला सांगायलाच पाहिजे. स्तुती ती करावी देवाची, व्यर्थ करूच नाही. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, व्यर्थ करूच नाही, दुसऱ्याची करायची गरज नाही. या गावाचं एक वैशिष्ट्य सांगतो. हिरूभाव काय म्हणलं, वास्कर, हिरू वास्कर ना, मोठे संत मी मानतो त्यांना. का म्हणतात शिमग्याचा सोंग करायचे. ते काय शिमग्याचा सोंग, मला पंढरपूर किंवा देहूला येणं शक्य नव्हतं त्यावेळेला, त्या कालचा गोष्ट आहे. आता ते काय लोक करायचे, शिमग्याचा सोंग म्हणून. आता शिमग्याचा पण सोंग करायचो. शिमग्याचा सोंग म्हणून सहज फोटो तुकोबरायांचा म्हणा, एक नारळ म्हणा, लाया म्हणा, आणि त्याचा उत्साह करायचा. युवलेश रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. कुंडेवाल जर बघायला गेलात तर आपण जर आता सर्च केला ना, ते 0.0 याच्यात पण नाही दिसणार त्या म्हणजे नकाशात. पण आता वारे हात मापत चाली सज्जनाचे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. का गेला तो, बाहेरचे कीर्तनकार येतात त्यांच्या याच्याने गेला. पण का गेला, की संतांची सेवा घडली, संतांच्या सहवासात गेलो. म्हणजे ज्या वेळेला आम्ही संतांच्या सहवासात घेतो, संतांच्या याच्यात
तनाने मनाने धनाने ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला आमचा तो उद्धार होतोच होतो, पण सर्व या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काकांचा थोडा इतिहास सांगतो मी. का मी काकांचा नुसतं सारखं बोलत असतो. मागं सांगितलं मी, जन्म पण त्यांचा दिव्य आहे आणि त्यांचा अनुग्रह पण दिव्य आहे. 100 वर्षाचा काल होता तो, तर सर्वही ऐकलेलं नसते म्हणून मी सांगतोय. आणि आपलं आहे ना तो छाती ठोकपणे सांगायचंच असते. काही गोष्टी अशा आलेल्या आहेत, अनुयायी मोठा असतो आपला, प्रचारक अगदी खालच्या दर्जाचं म्हणा किंवा त्याला गरज पण नसतं असे असतात. पण वारकरी संप्रदायात आम्ही आलोत ना, आम्हीच अनुयायी आहोत त्याचे आणि आम्हीच त्याचे प्रचारक आहोत. म्हणजे आमची जिम्मेदारी आहे. ज्याही आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे, बाप न करी ऐसे माये, अशा संतांनी आमचे उपकार केलेले आहेत. काकांजवळ रुपया पण नव्हता आणि विठ्ठल मोडक वगैरे असे मोठमोठे त्यावेळची साधकं होती आणि उरणला शिक्षण चालू होता. त्या उरणला शिक्षण चालू असतावेळेस मत्प्रमोद जीवनमुक्त स्वामी महाराज तिथपर्यंत आलेले होते. त्यांची भेट घडली होती. सातत्याने सांगायचे की गुरु महाराज माझ्या गावाला चला, गुरु महाराज माझ्या गावाला चला. आता काय परीक्षा घ्यायची होती त्यांना माहिती नाही. मला मी गावाला येतो पण विमान पाहिजे. 100 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे ती. त्यावेळेला विमान पाहिजे. गुरु महाराज आपल्या गावाला येतील एवढंच ते ऐकला, दुसरा ऐकला नाही. विमान पाहिजे म्हणलं, विमान दिला. आता त्यावेळेला विमान कुठनं आणणार. होता विमान, होर्मस नावाचा एक शेट होता आणि त्या होर्मस नावाच्या शेटजवळ तो विमान होता. तो हेलिकॉप्टर होता, विमान नव्हता, हेलिकॉप्टर होता. त्या होर्मस शेटजवळ जाऊन ते सांगतात की आमचे सद्गुरू महाराज माझ्या गावाला येतील पण त्यांना नेण्यासाठी विमान पाहिजे. ते होर्मस नावाचा जो शेट होता त्याचं म्हणतात की त्यावेळेला मेंटेनन्स असेल काय असेल, तो कलकत्त्याला विमान नेलेला होता. आणि माघ शुद्ध दशमीचा दिवस ठरला आणि ठरवून त्या दिवशी आता विमान यायलाच पाहिजे. मग जीवनमुक्त स्वामी पण त्या दिवशी तयारच होते. आता हा बघा, कुछ पाने के लिए कुछ खोना जरुरी. सहजासहजी विमान दिला असेल नाही हो. त्याच्या अगोदर एक पुन्हा सांगायचं आहे मला. का मी सांगतो ऐका. आता व्यसनमुक्ती केंद्र वगैरे चालू आहेत कराडकरांचे वगैरे, हे आत्ताच आहेत. आमची 100 होऊन गेले. आमच्या समाजाने व्यसनमुक्ती केंद्र हे आहेत ना 100 होऊन गेले आमची. मागं असा एक वेळा माझ्या बाईने आता फरशीवाले बाबा म्हणून भांडण झाला होता माझं. मी हे काय असं बसत नव्हतो. त्याच वर्षाला नंतर मी बसायला लागलो आणि संतांविषयी तो बोलत होता आणि आपल्या विभागाविषयीच बोलत होता. बरं, तो पण लांबचा नाही, तो आपल्याच कल्याणमधला म्हणजे ठाणे विभागातलाच माणूस. शेवटी माझ्याकडनं ह्या गोष्टी ऐकल्या. म्हणलं आता पुढं जाऊन व्यासपीठावर बस, या का असं नाही, थोडा काहीतरी बोलत जा. म्हणले तुला काय येईल येऊ नको. जिथं जाऊ ना तिथं आपण आपल्या संतांचं सांगू. आता त्या काकांचा असा उपक्रम होता की बुडते हे जन न देखेवे डोला. आपला आगरी समाज, कोली समाज, कराडी समाज व्यसनाधीन होता. व्यसनाधीन असा व्यसनाधीन होता की घरातली भांडी विकायचा पण बाटली आणायचा. हां, सत्य परिस्थिती अजूनपर्यंत आपल्या म्हणजे आपल्या कालखंडात आपण पाहिले तर दुसऱ्यांच्या काय आजोबांच्या गोष्टी तर असणारच. म्हणतात की एका कोंबऱ्यासाठी 1 बिघाभर जमीन देणारे असे लोक होते आपले. घडलेल्या गोष्टी. काकांचा एकच उपक्रम होता की व्यसनमुक्ती व्हावी, व्यसनमुक्ती व्हावी. बाजूला गेलेलो ना, ज्ञान होई अज्ञानशी इथपर्यंतच आहे मी. काकाही विचार करावा आणि व्यसनमुक्ती चळवळ सुरू करावी आणि त्याला चांगला प्रतिसाद आला. पण ह्याच्या हजारो भट्ट्या होत्या, हजारो प्रकारचे म्हणजे गांजा, चरस वगैरे 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 असे अनेक प्रकारचे अड्डे होते. आता आपल्या धंद्यावर जर गादा येत असेल तर कुणाला त्या गोष्टी आवडतील. नाही आवडले म्हणून त्यांना बोलवले तिथपर्यंत. म्हणले बघा आता हे जे उपक्रम आहेत ना तुमचे थांबवा. अगदी लहान मुलगा पाहिल्यानंतर लोक सांगतात की काका तिथपर्यंत जाऊ नका, जाऊ नका, जाऊ नका. म्हणले बघा अनेकासाठी एक जर गेला ना, म्हणले 72 आणि मेलो तरी चालेल पण मी समाजासाठी जाणार आहे. तर
आम्हा हेची करणे कामं बीज वाढवया नमे, किंवा धर्माचे पालने करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करत असल्याने देह गेला तरी चालेल, तो वीर गतीला जातो. आणि सांगितले तिथपर्यंत गेले, सांगितलं हे बघा तुम्ही सांगता बरोबर आहे दारूच्या भट्ट्या बंद होतील वगैरे वगैरे, पण तुमच्या एका मुलं हजारो समाज आज माझा बेघर झालेला आहे, व्यसनाधीन झालेला आहे, अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण झालेल्या आहेत. आणि व्यसन बनवू नये, व्यसन विकू नये आणि व्यसन करू नये. म्हणलं तुमच्याच अवस्थी नामक हा जो एक ग्रंथ आहे त्याच्यात म्हणलं नमूद आहे. त्या होर्मस नावाचा शेठ म्हणतो याला माझा ग्रंथ मी कधी वाचलाच नाही. दुर्दैव आमचं आहे हां, की गीता त्या कोर्टात नेतात आणि आपले ते शिपाई येतात आणि आपल्याला म्हणायला लावतात की गीतेची शपथ घेऊन सांगतो खरे बोलेल खोटे बोलणार नाही, पण तिथं खोटाच बोलायचं असते. दुर्दैव बघा हां, ही गीताच वापरली जाते, कुठं कुराण नाही वापरलं जात, कुठं बायबल वापरलं जात नाही, पण ही गीता वापरले. मग आमचं दुर्दैव काय इथं की राष्ट्रीय ग्रंथ आम्ही घोषित करण्याच्या पाठीमागं आहेत, पण एकही त्याच्या पाठीमागं कोण प्रतिसाद देत नाही. राष्ट्रीय ग्रंथ आहे हा जो ग्रंथ आहे ना ज्ञानेश्वरी किंवा हा गीता हा राष्ट्रीय ग्रंथ आहे, पण त्याचा आम्ही फक्त कशासाठी उपयोग करतो, शपथ घेण्यासाठी, आणि त्याचा कधी वाचन करत नाही. आणि विसरले त्यांची थोर झाली हानी, थोर आमची झाली हानी आमची थोर झाली. ह्याच्यातले तत्त्वज्ञान आहेत बाहेर गेले, अनेक प्रकारच्या ज्या मिशनरी आहेत ह्याच्यातले तत्त्व वापरले, पण आम्ही त्याचा कधी मागोवा घेतला नाही, आम्ही बारगाव कधी शोधला नाही. त्याच्यामुळं आमच्या आजला आमच्या गावात 5-5 कीर्तनकार असतात, अनेक 2-2 हरिपाठ असतात, तरी पण अनेक प्रकारच्या काहीतरी मिशनरी येतात आणि तिथं प्रचार करतात. का तर आमची संघटना नाही. जोपर्यंत आपली जर संघटना सज्जनाची संघटना, सज्जन हे भरपूर आहेत, सज्जन थोडे नाही, सज्जन भरपूर आहेत, पण सज्जनांची संघटना नाही, पण दुर्जनाची संघटना आहे. मी नेहमी म्हणतो हा विषय, काय एखाद्याला कंटाळा येत असेल, पण आपले दुर्दैव आहेत. जोपर्यंत आपला ऐक्य भावना संघटना होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाही समाज कसाही तुडवल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैव आमचं, आमच्या भावाभावाच पटत नाही, पण त्यांचा एकमेकाच्या वैऱ्याशी पटते. का तर आमचं ते एकच राज्यकर्ते आले ना, कसे आले, संघटना नव्हती आमच्या त्यावेळेला, आम्ही म्हणजे जातीत वाटलं गेलो होतो, आम्ही जातीत होतो. आम्ही जातीत जर नसतो ना कधीच कोणी आमच्यावर आक्रमण केला नसतं. काकांचा विषय आपल्या थोडक्यात मांडून देतो की हा तत्त्व समजल्यानंतर विचार करतात की आपल्या धर्माला आपण जन्माला आलो, पण आपल्या धर्मातली आपल्याला शिकवण माहिती नाही, पण हा आज आगरी समाजाचा माणूस मुलगा अगदी लहानात लहान आहे, आपल्या मुलाच्या वयाचा आहे, आणि हा तत्त्व सांगते ज्या अर्थी इतकं मोठं तत्त्व सांगतात कोणतरी महापुरुष असेल. आणि ते सांगितलं की कधीही हाक मारा, तुमच्या हाकेला ओ देण्यास मी समर्थ आहे. आणि सांगतात तोच प्रसंग त्यांना आठवावा आणि तिथपर्यंत त्याही जावं. असे आमचे असणारे म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असे असणारे आमचे संत, त्याही वारी केली. आम्हाला वारी करायलाच पाहिजे, गरजेची आहे वारी. कारण वारी जन्म मरणाची वारी, हरी पडलो आता संकट निवारी. जन्म मरणाची वारी खंडित करायची आहे, आणि ही जी वारी आहे ती रूपक वारी आहे. ही आम्हाला जी वारी आहे ना ती रूपक वारी आहे, ते करायचीच आहे. कारण सगुणी भजता निर्गुण पाहिजे, सगुणाला भजलाच पाहिजे, निर्गुण तत्वाला पोचायचं आहे, पण सगुणाला भजायला पाहिजे. कारण जर तो तत्व माहितीच नसेल, आकारच नसेल तर कसा समजेल. कठीण आहेत काही गोष्टी आहेत ना, कठीण आहेत. आता पंढरीशी जारे एका वेळेला, आल्यानो संसारा जाये पंढरीशी एक वेळेला. पण एका ठिकाणी काय बाबा, कधी कधी असं डोका म्हणजे मुंग्या येतात की देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेवनी मुली कोणी. देवानाही रूप देवानाही गाव, देवानाही गाव कोठे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. आता सांगितलं देवाला रूप नाही, देवाला गाव नाही, नाव नाही, मग ह्याला काय विठ्ठल नाव ठेवलं, मग उगाच ठेवलं. सांगितलं की ते जे आहेत काहीच्या विठ्ठलाची ती जी भूमिका आहे ती रूपक भूमिका आहे, पण मूळ तत्वाला आम्हाला जाणून घ्यायचे असेल तर काही अंश आम्हाला ह्या सगुणातल्या वाऱ्या आहेत त्या आम्हाला करायलाच पाहिजे.
जनाबाई सांगतात की अशी पंढरी पहा, अशी ज्ञानेश्वरी वाचा, ईश्वरी ज्ञान आहे तो, आणि काया पंढरी ही जर तत्व आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर हा ईश्वरी ज्ञान वाचायला पाहिजे. ज्ञान होय अज्ञानाशी आयशे वरे या टिकेशी, ज्ञान होय मूढा. आता पुढं आपण जाऊया. ज्ञान होय मूढा, पुढचा विषय सांगतो. पाश्चात्य देशातली कथा सांगतो. हिप्पीस म्हणजे ज्यांना नंगानाच, आता आपल्या इथं नंगा स्वामी आहेत, पण तिथं असे हिप्पी लोक असायचे, मवाली, आपल्या भाषेत त्याला मवाली, बरोबर ना, म्हणजे काहीच नाही त्याला, ते मवाली. आता तिथं तो असा, हां टायमिंग झाला, हां हां, असा नंगानाच असाचा. ज्ञान होय मूढा, अति मूर्ख त्या दगडावर चाललो आपण. थैमान चालला होता की जीवन नकोसावा, प्रत्येक आणखी जे सज्जन होते त्यांना असं नकोसावा चालला होता. आणि या गीतेवर किंवा ज्ञानेश्वरीवरच आपला विषय चाललेला आहे. प्रभुपाद स्वामी होऊन गेले. चैतन्य महाप्रभूंच्या नंतर हरे कृष्ण हरे रामला जर कुठला चांगला जर प्रचारक असेल आणि अनुयायी असेल ते चैतन्य महाप्रभू. आता हे चैतन्य महाप्रभू आहेत ना, जन्मतात ज्ञानी होते, जन्मतात ज्ञानी. जसे विवेकानंद आणि चैतन्य महाप्रभू समकालीन आणि त्याच क्षेत्रातले, कलकत्त्यामधलेच. सांगतात की भरपूर प्रकारचा मोठा उद्योगधंदा होता, काहीच कुठली कमी नव्हती. ज्ञानाने आणि संपत्तीने सर्व गुण संपन्न होते. त्यांची एक दिवशी अगोदरचे त्यांचे अनुयायी, हरे कृष्ण हरे रामचे अगोदरचे अनुयायी होते, आणि त्यांची बुद्धीची जी कॅपॅसिटी म्हणा किंवा प्रगल्भता जी होती त्याही ती ओळखली. त्या म्हणजे ते जे साधू होते त्यांच्या मनात सहज आला की ह्याची जी इंग्लिश आहे ना ती सुपरफास्ट आहे, एखाद्या इंग्रजाला सुद्धा समजणार नाही अशी फास्ट आहे. पण ह्याच्याकडनं एक काहीतरी काम करून घेऊ. म्हणजे एक काम कर, या इंग्लिशचा भाषांतर, आपल्या संस्कृतचा भाषांतर त्या इंग्लिशमध्ये कर. गीता खरंच समजून घ्यायची असेल, मोठेपणा किंवा कुणाचा पुरस्कार करत नाही मी वारकरीचा आहे समाज, पण त्या चैतन्य आपले त्या प्रभुपाद स्वामींची गीता जशी आहे तशी ती वाचनात असावी. ती मला पण माझी भेट झाली होती. बरेचशा अशा वस्तू सांगतो तुम्हाला की भेटच जिथं जाईल ना तिथं भरपूर पुस्तकं भेट आली. ती मला पहिल्यांदा वाटते प्रेमानंद स्वामी निजानंद आश्रम 55 नंबरची दिंडी, त्या महाराजांनी मला भेट दिली होती. पुढचा विषय सांगतो मी की ती इंग्लिश भाषांतर त्याचं चालू झालं, भरपूर लिखाण झालं, भरपूर पानं तयार झाली. बरं, कर्म इशू भजावा, कर्म तर चालूच होते, ऑफिसला जाणे येणे, लॅबोरेटरी होते, म्हणजे त्यांचे संशोधक वगैरे ते प्रकार होते. घरी आल्या पाहतात आणि आपण जी ग्रंथ सामुग्री तयार केली होती ती दिसत नाही, कावरे बावरे झाले. म्हणजे आपले जे लिखाण आहेत ते म्हणजे कुठे गेले. बाईला आवाज देतात, म्हणजे अशी लिहिलेली पुस्तकं होती कुठे आहेत. ती सहज बोलले, अहो म्हणले ती रद्दी ना, कबाडी आला होता, म्हणजे त्याला देऊन टाकली. पश्चाताप होते. म्हणजे कबाडी आला म्हणजे भंगारवाला आला आणि त्या भंगारवाल्याला म्हणलं तुम्ही हे देऊन टाकलीस, म्हणजे लिखाण दिलंस. म्हणजे आताची गंमत कशी केसावर फुगे तशी गंमत झाली. आता शोधाशोध करतात काय ते भेटत नाही, कबाडीवाला भेटत नाही. त्यावेळेला एकच त्यांना विचारतात, आपल्या स्त्रीला विचारतात, बाईला विचारतात की कशासाठी विकलीस. म्हणजे एकच काम केलं मी, ती रद्दी विकली आणि चायपत्ती घेतली. ते सांगतात की ची म्हणजे टी या मी, म्हणजे चांगला चहा किंवा मी, कोण पाहिजे तुला. ती सहज बोलते, मला चहा पाहिजे, तुम्ही नको, असा उच्चार त्याच्यात होतो. शाण्याला खरंच, शाण्याला ना शब्दाचा मार असावा, शाण्याला शब्दाचा मार असावा. घर सोडला आणि निघाले. सांगतात 70 रुपये अगदी खिशात होते त्यावेळेला, आणि 70 रुपयाचा प्रवास करत 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 न्यूयॉर्कला पोचले. ते
ते न्यूयॉर्कला पोचल्यानंतर अनेक प्रकारचे त्यांना इतका त्रास झाला, अनेक प्रकारचा असा त्रास झाला की एखादा हिप्पी यावा, मावाली यावा, सिगारेट ओढावा आणि त्यांच्या तोंडावर धूर फेकावा, एखादा बेवडा यावा, त्यांच्या अंगावर गुडला टाकावा, असे अनेक प्रकारचे त्याही म्हणजे त्रास करून घेतले. पण रमता जोगी बहता पाणी हे कधीच थांबत नाही, मस्तीत होता. आपण म्हणतो ना, आग लगे बस्ती में हम हमारे मस्ती में. खरंच ज्या वेळेला आपल्याला ब्रह्मानंदे लागले टाली मग देहाते कोण सांभाळी ही ज्या वेळेला अवस्था निर्माण होते त्यावेळेला दुसरा घरचा दारचा काही आठवत नाही आणि आठवावंच नाही. आणि जर आपण जर पारमार्थिक असून लौकिकासाठी जर ते करत असून जर घरचा दाराचा विचार करत असून मग आम्ही पारमार्थिक कसले. शेवटपर्यंत असा प्रवास चालला त्यांचा की अनेक प्रकारचे ते त्रास सहन केला. आता ख्रिश्चन होते ते, बघा ते ख्रिश्चन होते, काही आपले सनातनी नव्हते. ते सहज विचारतात, म्हणजे काय प्रकार काय, मला इंग्लिश बोलता नाही था, मला काय प्रकार आहे, नशा कुठली घेतात तुम्ही, कुठला ब्रँड आहे त्यावेळेला. ते म्हणलं हरिनामाचा ब्रँड आहे माझं. म्हणजे आम्हाला पण द्या तो. म्हणजे ते जे हरिनाम आहे ना तो घेण्यासाठी काही नियम आहेत. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सारव नसावे बासर बहु भाषण. द्या ब्रँड आम्हाला. प्रत्यक्ष म्हणतात स्वतः अन्न बनवावं आणि त्यांना खाऊ घालावा. आणि तो मंत्र त्यांना दिलाच, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. पागल झाली लोक, पागल. आता आपण बघतो येतात ना कसे वाटतात की खरंच गाय नाचे आपुलिया छंदत नाचायला लागते आणि ती अवस्था प्राप्त होते. हे ज्ञान होय मूढा, अशा मूढांना म्हणजे अशा यांना जर दगडांना ज्ञान होते, असा तत्व ह्या ज्ञानेश्वरीत या गीतेत आहे. गीता आणि ज्ञानेश्वरी काय वेगळा नाही समजायचा. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली तीच आहे, फक्त तिचा अलंकार. हे बघा आता एक गंमत सांगतो. सोन्याचा खूप हव्यास असतो कुणाला, बाईला असतो. म्हणून काय एखादी आपण सोन्याची वीट आणावी आणि तिच्या गळ्यात बांधावी. ती जर वीट बांधली तर जीव जायची वेळ, म्हणजे एखादी चटणी घासायला मी वाटायला जरी गेली आणि जर ती वीट हाणली फटका बसून मरून जाईल. तशी ज्ञानेश आपले जी गीता आहे ती सहजासहजी काय कळणार नाही. ती कळत नव्हती म्हणून ही सोप्यात सोपी केली. म्हणून तिचे आपण काय केलं, अलंकार केले. अलंकार 56 भाषेचा कैलाशे गौरव भावार नवी नावं उभारी. चंद्रभागा किंवा आपल्या भवसागर, आपला समुद्र आपला जर पार करायचा असेल उरणचा, तर त्याच्यासाठी नावच पाहिजे, विशिष्ट प्रकारची नाव बनवायलाच पाहिजे. मग ती नाव बनवून जर त्याच्यात आपण आरूढ झालो तर आपण पहिले तीराला जाऊ. म्हणजे 56 भाषेचा कैलाशे गौरव. 56 भाषा म्हणजे इंग्लिश मराठी गुजराती नाही, तर 56 आगडपगड जातीची जमाती आमची होती. त्यानं काय केलं, समावेश केले. तशी 56 भाषेचा कैलाशे गौरव भावार नवीन नावं उभारिली. श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नंदी. नुसता श्रवण जरी केला ना तरी जीवाचा कल्याण आहे. नाही वाचता येत ठीक आहे, एखाद्याला वाचता नाही. आता कुठंतरी मागं बाबा बोलले की मला ज्ञानेश्वरी वाचतोय पण कळत नाही. कुणाला कळते ही ज्ञानेश्वरी? आम्हाला कळाली हो नाही हो, जन्मच्या जन्म गेले आई, ऐका, जन्मच्या जन्म गेले, पण ही ज्ञानेश्वरी म्हणा किंवा काही गोष्टी असं कळत नाही. कारण प्रत्यक्ष भगवंत सांगतात की जसा तुझा म्हणजे हिला पार्वती मातेला सांगतात की जसा तुझा सकाळी उठल्यानंतर म्हणजे आज रात्री जो रूप पाहतो त्याच्याहून सकाळी उठल्यानंतर तू फ्रेश वाटतेस किंवा जसे आल्हाददायक मला वाटतेस, तशी ही गीता आहे, तशी ही ज्ञानेश्वरी आहे. मला दिवसानुदिवस त्याचा काय भाव वेगळाच वाटतो. म्हणजे एका जनार्दनी संशय सांडून दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी. संशय सांडा, कुठल्याही प्रकारचा संशय सांडा. आणि संशय सांडून जो ग्रंथाला अवलोकन करतो, ग्रंथाची उपासना करतो, त्याचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी असणारी ज्ञानेश्वरी, तिचा पुरस्कार करतात. कोण करतात? की जनाबाई करतात. की संशय सांडून दृढ धरी म्हणे ज्ञानेश्वरी, की वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगण. जनाबाई सांगतात की जी वाचणारी असतील ना त्यांना मी लोटांगण घालीन.
टायमिंग नाही ना? 15. हो ठीक. किती सांगावं ज्ञानेश्वरीवर? भरपूर सांगण्यासारखं आहे. मला आता बरे सांगते, काही कल्पना नव्हती की कार्यक्रम वगैरे, आणि सर्वांनाच माहिती आहे की मी कुठं पुस्तक घेऊन वगैरे असं बसत नाही. जे जे बोलता येईल ना, माऊली जिथं बोलवतील तिथं बोलतो. चिंता नाही करायची. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सर्व चिंता त्याला आहे. मग तो आपली चिंता किंवा कार्यभाव बरोबर समजून घेतो. श्रद्धेने आता श्लोक सांगूया थोडासा, जो श्लोक घेतला मगाशी त्याच्यासाठी. श्रद्धेने जर गोष्टी आपण केल्यात हे फलद्रूप आहे, पण इथं जर श्रद्धा नसेल तर फलद्रूप नाही. काय सांगितला? पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या पदरा आड, परी ते अवेरून गोचिड अशुद्ध. काय सांगितला असे लक्षात घ्या की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत, ते तत्वज्ञान संत स्वीकारत. ह्याच्यात तत्वज्ञान आहे. स्वीकारण्यासाठी आम्हाला काय पाहिजे? तिथं श्रद्धा पाहिजे. आणि त्या श्रद्धेने जर काही गोष्टी आमच्या घडायच्या असतील तर बरोबर घडतील. आणि श्रद्धा नसेल, किती ज्ञानेश्वरी वाचा, किती काकडा करा, किती वाऱ्या करा, काही फरक होऊ शकत नाही. कारण या उपाधी माझी गुप्त चैतन्य, या देहात देव भरलेला आहे. प्रत्येकाला मान्य आहे, कोण बोलू शकत नाही. पण ती क्रिया करण्यासाठी मंथोनी नवनीता तैसे घ्या अनंता. मंथन करायलाच पाहिजे, क्रिया करायलाच पाहिजे. रात्रंदिवस भूक लागलेली आहे, भूतेकचं म्हणजे आपले शमन होत नाही, पोट भरत नाही. का न होत? तर त्यावेळेला खरा अन्न आहे तो आपल्याला भेटतच नाही. आणि ज्या वेळेला खरा अन्न भेटेल त्यावेळेला पुन्हा जेवणाची काही आपल्याला आवश्यकता भासणार नाही. आनंदाचे हे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद. ज्ञानेश्वरी अनेक भाष्य केले, अनेक गीताई वगैरे असे होऊन गेले. पण माऊलींच्या नंतर ज्ञानेश्वरी किंवा त्या गीतेवर तत्वज्ञान सांगणारा आता जन्माला येणार नाही. म्हणून जनाबाई सांगते की वाचिलं जो कोणी जनी त्याशी लोटांगण. पुन्हा पुन्हा सांगतात. ज्ञानेश्वरी नुसतं जरी आम्ही ज्ञानेश्वरी 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 जरी म्हणलो तरी आमचं कल्याण होणारच. तर राहिलेला एक थोडासा इतिहास सांगतो. केंद्रे महाराजांचा आपल्याला राहिलेला आहे तो सांगतो. कसा अर्धवट राहील ना, मग पुन्हा बोलतील बुवाने अर्धा सांगून ठेवला, तसं नको. त्या केंद्रे महाराजांनी सांगितला की ती ज्ञानेश्वरी वाचत चला, वाचत चला. ही ज्ञानेश्वरीचे 108 वेळा पूर्ण मुखगत झाली, 108 वेळा वाचला. पुढं सांगतात की मग ट्रॅव्हल्स वगैरे ते यात्रा काढल्या. यात्रा करत असतावेळी त्यांनी रामचरित्र मानस ग्रंथाचं एक तेही मंदिर पाहिला. कुठं आहे मला नाही माहीत, तुम्ही गेले नाही ना बाहेर, त्याच्यामुळे ते म्हणलं ते गेले तिथपर्यंत यात्रा करत असतात. त्यांच्या मनात आला की आपल्या पण महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी मंदिर पाहिजे. सांगतात की ज्ञानेश्वरीवर इतका अट्टास की जर एखाद्याने 10 रुपये दिले तर 10 रुपये कधी खायचेच नाही. ज्ञानेश्वरीच्या एका विटेसाठी ठेवायचे. बघा ना, शक्यच नव्हती. या गोष्टी आहेत ना, शक्य नव्हत्या. पण कुठल्याही प्रकारचा मोठा डोनेशन न घेता आज ज्ञानेश्वरीसारखं मंदिर आज तयार झाले. ही शक्ती कुणाची आहे? ज्ञानेश्वरीची आहे. ही शक्ती ज्ञानेश्वरीची. ही शक्ती आमकी झाडकी पत्ती. काय होतं आमच्याजवळ? काहीच नव्हतं. पण या संतांच्या संगतीत आलो आणि या ज्ञानेश्वरीला चिकटलो किंवा ज्ञानेश्वरीचं थोडंसं आपण अध्ययन करायला लागलो. आपोआप काही गोष्टी आपल्याला सहज झाल्या. काही अट्टहासाने आपण करायला गेलो पण होत नाही. बऱ्याचशा गोष्टी अट्टहासाने करायला गेलो पण होत नाही. पण या ज्ञानेश्वरीने भरपूर दिलेलं आहे. फक्त ही भाव धरुणी वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. फक्त भाव पाहिजे, काही गोष्टीचा भाव पाहिजे. आम्हाला भाव फक्त आमच्या परमार्थ आपल्या प्रपंचात असते, परमार्थात आमचा भाव नसते.
गुरु महाराज आम्हाला मंत्र देतात तिथपर्यंत वारीपुरता आमचा भाव असते. घरी गेल्यानंतर विसर असते, विसरला जर त्याची हानी होत असते. म्हणून ज्ञानेश्वरी ही सातत्याने जास्तीत जास्त नाही पण एक सकाळी 5 पाना, संध्याकाळी 5 पाना, ही 5-5 पानांनी आपण जरी वाचत गेलो तरी पण आपल्याला त्याच्यातला आनंद आपल्याला उपभोगता येईल. पण आता सांगितलेलं आहे की नातरी निदैवरच्या वरी परिवरी लोह्यारुतल्या अस्तिशास्तवरी तेथे बैसवणी उपवास करी दारिद्र्य जैसा. मग याच्या तत्व जो भरलेला आहे, मग तत्व न जाणता आम्ही जर अशा गोष्टीकडे भटकटत असो तर आम्ही दरिद्री समजावा. म्हणून जास्त आता बोलतच नाही. वेळेच्या अगोदरच मी ओळखतो. लक्षात काय, माणसं ऐकण्याच्या पण मनस्थितीत नाही आणि मला पण सांगण्याच्या आता मनस्थितीत नाही. काय सांगतो, काही गोष्टी आहेत ना, कथेची सामुग्री देहा अवसानावरी. उत्साह जर असला ना तर सांगावा, नाही तर सांगू पण नाही. गोष्टी अशा आहेत की जिथल्या तिथंच मांडाव्या त्या, आणि जर त्या मांडण्यासारख्या नसतील तर मग थांबावं पण. कारण आपल्याला असा मोठेपणाने आविर्भावाने कधी बोलता येत नाही आणि मी सहजच बोलतो. कुठल्याही गोष्टीचा विषय माझा सहज आहे. झालेली जी सेवा आहे तुम्हा संतांच्या चरणावर समर्पित करून माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या, जगद्गुरू संत तुकारामांच्या, एकनाथांच्या, परमानंदाच्या, जीवनमुक्तांच्या, गोपालकाकांच्या आणि तुम्ही सर्व श्रोत्यांच्या, हे प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती आणि मी दुबला आरचे तसे भक्ती. मौनीने बोले जरी गंगावती तरी स्वीकारते. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले. इथं माझे उरले पायिकपण. करविली ते शिकेली कटकट वाकुडी की नित्य देव जाणे. आणि कौना कारणे झालेशी निमित्त देवाचे कारण देव जाणे. ही सेवा आपली नसते. प्रवचन कीर्तन ही सेवा गुवाची नसते. ही सेवा असते ती देवाची असते. एक लक्षात ठेवा. मी गावात नेहमी म्हणतो की अमुक बुवाचं कीर्तन म्हणून असं काही टाळाटाळ करू नका. बुवाने घेतलेला जो कीर्तनाचा अभंग असतो त्याचे कोण जे करते असतात, तुका म्हणे, नामा म्हणे, ज्ञानदेव म्हणे, प्रत्यक्ष नामदेव ज्ञानदेव हे कीर्तन करत असतो. आपण नसतो कोण. म्हणून झालेली सेवा आहे किंवा जो आम्हाला आजचा बोधामृत म्हणा तो माऊलींनी जवळ पाजाचा होता तेवढाच पडला. एक सांगतो पुन्हा, अपेक्षा मोठी असतात. प्रत्येकाची अपेक्षा मोठी असतात की अशी सुनबाई आल्यानंतर माझी कपडे धुईल, लुगडा धुईल, भांडी घासील, हे करील ते करील, पंचपक्वानाचं जेवण. तशी समर्थाची कांता कोरांनी काय कोरांनी मागेल, नाही मागू शकत. गंमत अशी सांगतो की पंचपक्वान नाही देऊ शकत पण खिचडी भात तरी नक्की देईल. हा आत्मविश्वास पाहिजे. ही अपेक्षा मोठी असेल एखाद्याची की चांगल्या प्रकारची आपल्याला व्यंजनं बनवतील, चांगल्या प्रकारची अशी हे देतील. ती अपेक्षा जरी आपण पूर्ण नाही केली तरी पण इथं खिचडी भात म्हणजे एखाद्याला तृप्तीचा ढेकर जरी ना आला तरी उपवाशी नाही ठेवायची, ही ताकद आपल्याजवळ ठेवायची. विठ्ठल 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 कुंडली कवर्द्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. समर्थ श्री रामदास स्वामी महाराज की जय. समर्थ श्री जीवनमुक्त स्वामी महाराज की जय. समर्थ श्री परमानंद स्वामी महाराज की जय. सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय.